हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. आपण बघतोय टॉपिक टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्यातला नेक्स्ट पॉइंट आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता इथे आपल्याला जो काही वॉटर आहे, वॉटरचा एनर्जी सोर्स म्हणून यूज करायचे आहे. मग एनर्जी सोर्स पासून ते इलेक्ट्रिसिटीच्या जनरेशन पर्यंत काय काय होणार हे सगळं डिस्कस करणार आहे आपण आजच्या पॉइंट मध्ये, दॅट इज हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता याच्यामध्ये काय होतं बघा, जिथं लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर रिसोर्स अवेलेबल आहे त्या ठिकाणी एक डॅमचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. मग डॅम कन्स्ट्रक्शन केल्यानंतर जो काही वॉटरचा फ्लो आहे तो ऑब्स्ट्रक्ट केला जातो आणि त्या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर स्टोरेज केलं जातं. आणि हा जो काही स्टोरेज केलेला वॉटर आहे त्या स्टोरेज केलेल्या वॉटरचं यूज आपण करणार आहे टर्बाईन रन करण्यासाठी. सो टर्बाईन कोणाला कनेक्टेड आहे? जनरेटरला. आणि जेव्हा हा टर्बाईन रन होणार तो ऑटोमॅटिकली काय रन होणार आहे? जनरेटर, आणि आपल्याला मिळणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. आता ही जी प्रोसेस आहे कोणत्या पद्धतीने होते बघा. सो जनरली इनिशियली काय केलं जातं, एक डॅम कन्स्ट्रक्ट केला जातोय. डॅम कन्स्ट्रक्ट केल्यानंतर जो काही लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर रिसोर्स आहे तो सगळा इथे ऑब्स्ट्रक्ट केला जातो, एक थांबवला जातो, अडवला जातो. जेव्हा पाणी ऑब्स्ट्रक्ट करणार आहे त्यावेळी इथं काय होणार आहे, वॉटरचं जो काय स्टोरेज आहे ते जास्त प्रमाणात होणार आहे. आणि ह्याचा यूज आपण काय करणार, इलेक्ट्रिकल जनरेशनसाठी. सो आपल्याला कसं करायचं, ज्यावेळी डॅम बिल्ड करणार आहे त्यामध्ये एक स्लुईस गेट दिलेला असणार आहे आणि त्या स्लुईस गेट ऑन ऑफ करणारं वॉटरचं, म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं असेल तर स्लुईस गेट ऑन होणार आणि वॉटर कंटिन्यू फ्लो होणार. आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी थांबवायची असेल, जनरेशन करायची नसेल तर त्यावेळी आपण स्लुईस गेट बंद करणार. तिथं काय करणार, तो वॉटरचा जो काय फ्लो होतोय इलेक्ट्रिकल जनरेशनसाठी तो ऑफ करणार आहे. नाव आता हा जो काही वॉटर फ्लो होणार आहे स्लुईस गेट ओपनिंग नंतर त्याला दिलेला एक पेनस्टॉक. ओके, हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतो आपण पेनस्टॉक. ओके, त्या पेनस्टॉक मधून वॉटर फ्लो होणार आहे. जेव्हा वॉटर या पेनस्टॉक मधून फ्लो होणार आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी वाढणार आहे. आता जेव्हा ही वॉटरची व्हेलॉसिटी वाढणार आहे त्यावेळी ती वॉटर हाय व्हेलॉसिटीनं कोणाला स्ट्राईक करणार आहे, टर्बाईनला. ओके, ही जे हाय व्हेलॉसिटी वॉटर ज्यावेळी टर्बाईनला स्ट्राईक करते त्यावेळी टर्बाईन काय होणार, रोटेट व्हायला स्टार्ट होणार. ओके, मग जेव्हा टर्बाईन रोटेट व्हायला स्टार्ट होणार आहे ऑटोमॅटिकली हा कोणाला कनेक्टेड आहे, जनरेटरला. म्हणजे जेव्हा टर्बाईन रोटेट होणार त्यावेळी अल्टिमेटली जनरेटर सुद्धा रोटेट होणार आणि आपल्याला फायनल आउटपुट काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दिस इज हाऊ द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट वर्क्स. आता बघा ह्यातले काही महत्वाचे पॉइंट्स. फर्स्ट आहे तो, आता हा जो काही वॉटर रिसोर्स आपण इथेच वॉटर स्टोरेज मध्ये डॅमचं कन्स्ट्रक्शन करून इथं स्टोरेज करून ठेवलेलं आहे. तिथे आपल्याला 3 पॉइंट्स दिलेले आहेत. ओके, ए, बी अँड सी. आता या प्रत्येक पॉइंट मधून जर का पेनस्टॉकचं ओपनिंग असेल किंवा तेवढ्या हाईट वरती आपण जर पेनस्टॉकचं ओपनिंग ठेवलं, स्लुईस गेटचं ओपन ठेवलं आणि वॉटर रिसोर्स तिथून प्रोव्हाइड केला तर काय होणार आहे. आता हा जो हा पॉइंट आहे हा कसा आहे बघा, एकदम हाय लेवलला आहे. ओके, जेव्हा इथून आपण स्लुईस गेटचं ओपनिंग ठेवणार आहे त्यावेळी काय होणार आहे, वॉटर जो काही इथं अवेलेबल आहे तो हाय स्पीडने येणार आहे. ओके, हाय स्पीडनं आल्यानंतर तो कोणाला स्ट्राईक करणार, टर्बाईनला. त्यामुळे टर्बाईन हाय स्पीडनं रोटेट होणार आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी जास्त मिळणार आहे. पण इथे प्रॉब्लेम कसा आहे, ज्यावेळी तुम्ही जास्त हाय लेवलला वॉटरचं स्टोरेज ठेवणार आणि तिथूनच स्लुईस गेटचं ओपनिंग ठेवणार त्यावेळी त्याची स्पीड जास्त असणार. सो स्पीड जास्त असल्यामुळे ह्याचा जो काही फोर्स जास्त अप्लाय होणार आहे पेनस्टॉक वरती तो सगळ्यात जास्त असणार आहे. ओके, त्यानंतर त्याच्यासाठी हा जो काही बेस असणार तो खूप स्ट्रॉंग असावा लागतो, कारण वॉटरचं स्पीड जास्त असणार आहे त्यामुळे तो या पार्ट्सला डॅमेज करू शकतो, पेनस्टॉकला डॅमेज करू शकतो. आणि जेव्हा हा टर्बाईनला येऊन स्ट्राईक करणार आहे तो टर्बाईनच्या ब्लेडला सुद्धा जास्त स्पीडनं स्ट्राईक केल्यामुळं तिथं पण काहीतरी प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहेत. आणि या टोटल सिस्टीम मध्ये लार्ज अमाऊंट ऑफ व्हायब्रेशन क्रिएट होतात, कारण ह्याच्यामध्ये येणारे वॉटरचं स्पीड आहे ते सगळ्यात जास्त मध्ये. इवन दो वी विल गेट द हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी, इथे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन सुद्धा जास्त होणार आहे. रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ जेवढी आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे तेवढी हाय स्पीडनं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट क्रिएट करू शकतो, बट दॅट विल क्रिएट द व्हायब्रेशन्स इन होल सिस्टीम. आता सेकंड पॉइंट आहे बी या पॉइंट वरती. ओके, हा कुठे मॉडरेट लेवल आहे. मॉडरेट लेवलला आपण स्लुईस गेटचं ओपनिंग ठेवणार आहे त्यावेळी वॉटरचं स्पीड सफिशियंट असणार आहे जेवढी आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला लागणार आहे तेवढी.
त्यामुळं या पेनस्टॉक मधून जो काही वॉटर फ्लो होणार आहे तो हाय स्पीडनं असणार आहे आणि तो कोणाला स्ट्राईक करणार, टर्बाईनला स्ट्राईक केल्यामुळं एक सफिशियंट रोटेशन जेवढी आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी पाहिजे तिथून मिळणार आहे आणि आपल्याला जेवढी रिक्वायर्ड इलेक्ट्रिसिटी आहे तेवढी आपण इथे क्रिएट करू शकतो. आता या सी पॉइंटला काय होणार आहे, हा जो काही सी पॉइंट आहे हा खूप लोअर लेवलला आहे. त्यामुळं जेव्हा वॉटरचा सप्लाय होणार आहे तो कसा होणार आहे, ऑब्स्ट्रक्ट होणार आहे आणि ह्याचं जो काही रोटेशन आहे टर्बाईनचं रोटेशन हे कंटिन्युअस एक स्पीड रोटेशन होणार नाही. तिथं काय होणार आहे, तो हाय अँड लो लेवलला म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये ह्याचं रोटेशन आपल्याला मिळणार आहे आणि जी काय इलेक्ट्रिसिटी आहे ती आपल्याला कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी इथे क्रिएट करू शकणार नाही. सो ए बी सी या पॉइंटला काय होऊ शकणार असा तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे टेक्स्ट बुक मध्ये. आता नाव द नेक्स्ट वन इज ह्याच्या स्टेजेस कोणते आहेत. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये ज्यावेळी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे हे कोणत्या कोणत्या स्टेज वरून तिथे चेंजेस होत जाणार आहेत. इनिशियली वॉटर जेव्हा आपण स्टोरेज करून ठेवणार आहे त्या वॉटर मध्ये असते पोटेन्शियल एनर्जी. आता वॉटर मध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी हे आपण कोणाला देणार आहे, टर्बाईनला देणार आहे. ओके, म्हणजेच वॉटरचं पोटेन्शियल एनर्जी कोणाला दिलं, सेकंड स्टेज मध्ये आपण टर्बाईनला दिलं. आता जे काही टर्बाईन कनेक्टेड आहे कोणाला, जनरेटरला कनेक्टेड आहे आणि आपल्याला फायनल आउटपुट काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. आता वॉटर रिसोर्स पासून ते इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन पर्यंत हे जे काही प्रत्येक स्टेजेस आहेत या प्रत्येक स्टेजला काही ना काहीतरी एनर्जी कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजेच वॉटरमध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन फायनली आपल्याला कशामध्ये मिळालं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. मग या प्रत्येक स्टेजमध्ये वॉटरचं पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कोणत्या पद्धतीने होणार आहे बघा. नेक्स्ट इज एनर्जी कन्व्हर्जन. आता वॉटरमध्ये ज्यावेळी डॅम मध्ये वॉटर अवेलेबल आहे तो स्टोरेज आहे, त्याच्यामध्ये काय आहे, पोटेन्शियल एनर्जी. आता ज्यावेळी आपण स्लुईस गेट ओपन करणार आहे आणि हा जो काही वॉटर इथून फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे त्यावेळी काय होणार आहे, वॉटरमध्ये असलेल्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, वॉटरच्या कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे इथं ती होते स्टोरेज मध्ये पोटेन्शियल एनर्जी. स्लुईस गेट ओपन केलं, पेनस्टॉक मधून वॉटर फ्लो व्हायला स्टार्ट झाला तेव्हा या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जीमध्ये. आता वॉटरमध्ये इथं काय आहे, कायनेटिक एनर्जी. दॅट कायनेटिक एनर्जी इज गिव्हन टू कोणाला दिलं आपण, टर्बाईनला दिलं आणि टर्बाईन रोटेट व्हायला स्टार्ट झाला. म्हणजेच काय, वॉटरचं कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन आता कशामध्ये झालेलं आहे, टर्बाईनच्या कायनेटिक एनर्जीमध्ये. आता टर्बाईन मध्ये आली कायनेटिक एनर्जी आणि टर्बाईन रोटेट व्हायला स्टार्ट झाला आणि टर्बाईन कोणाला कनेक्टेड आहे, जनरेटरला. म्हणजेच आपल्याला फायनल आउटपुट काय मिळालं, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस इज हाऊ द एनर्जी चेंजेस टेक्स प्लेस ऍट इच अँड एव्हरी लेवल फ्रॉम कुठून, स्टोरेज पासून ते इलेक्ट्रिकल एनर्जी पर्यंत. ओके, इथे पोटेन्शियल एनर्जी, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन झालं वॉटरच्या कायनेटिक एनर्जीमध्ये, वॉटरचं कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन झालं टर्बाईनच्या कायनेटिक एनर्जीमध्ये आणि टर्बाईनच्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन झालं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ओके, दिस इज हाऊ द एनर्जी चेंजेस टेक्स प्लेस फ्रॉम इनिशियल टू द फायनल आउटपुट. आता ज्यावेळी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे, नेचरमध्ये वॉटर तर अवेलेबल आहे, म्हणजेच इथं जो काही आपण एनर्जी सोर्स युज केलाय हा वॉटर आहे. म्हणजेच फ्युअल म्हणून आपण काय युज केलंय, वॉटर म्हणून. इथं कुठलाही दुसरा फ्युअल म्हणून आपण युज करत नाही, कोल असू दे किंवा नॅचरल गॅस असू दे. ओके, त्यामुळं इथे कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाहीये. ओके, नो फ्युअल नो पोल्युशन. दिस इज द फर्स्ट ऍडव्हान्टेज ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता सेकंड ऍडव्हान्टेज मध्ये काय आहे, इथं आपण वॉटर स्टोअर करून ठेवलेलं आहे. ओके, वॉटर रिझर्व्हर आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजेच आपल्याला ज्यावेळी इलेक्ट्रिकल एनर्जी गरजेची असेल त्यावेळेला आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. मीन्स वी कॅन जनरेट इलेक्ट्रिसिटी वेन एव्हर इट इज नेसेसरी. ओके, नाव द थर्ड वन इज रेप्लिनिश इन अ रेनी सीझन. आता हा जो काही वॉटर रिसोर्स आहे जो आपण स्टोअर करून ठेवलेला आहे ह्याचं रेप्लिनेशन कधी होणार आहे, रेनी सीझन मध्ये ऑटोमॅटिकली होतं. ज्यावेळी पावसाळा सुरू होणार त्यावेळी काय होणार, वॉटरचं कंटेंट वाढत जाणार आहे आणि इथं ऑटोमॅटिकली जो काही वॉटर कंटेंट रिड्यूस झालेला आहे तो स्टोरेज रेनी सीझन मध्ये नॅचरली काय होणार आहे, रेप्लिनिश होणार आहे. म्हणजेच तिथं काय होणार आहे, पाणीची लेवल कमी आली असेल तर रेनी सीझन मध्ये ऑटोमॅटिकली डॅम फुल होणार आहे. ओके, सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ अ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट.
आता एवढे ऍडव्हान्टेज असून सुद्धा ह्याच्यामध्ये काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. पहिला डिसएडव्हान्टेजेस कोणता आहे, ज्यावेळी आपण इथे डॅम क्रिएट करणार आहे, इथे आपण डॅम मारणार आहे, तिथे आपल्याला काय लागणार आहे, लार्ज अमाऊंट ऑफ एरिया लागणार आहे. जो काही लँड एरिया लागणार आहे, त्या लँड एरियामध्ये जे काही विलेजेस आहेत त्यांच्या रिहॅबिलिटेशनचा पहिला प्रॉब्लेम येतो. म्हणजेच त्या विलेजच्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट करता आलं पाहिजे, त्यांना रिहॅब आपल्याला करायचा आहे. दिस इज द फर्स्ट डिसएडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता दुसरं काय, आता त्या ठिकाणी विलेजेस नसतील किंवा काही फॉरेस्ट एरिया असेल किंवा फर्टाईल लँड असेल, याचाही प्रॉब्लेम येतो. सो दिस इज सेकंड इज फॉरेस्ट अँड फर्टाईल लँडचा प्रॉब्लेम. नाव द थर्ड वन इज, आता ज्यावेळी वॉटर फ्लो मध्ये असणार आहे, सो वॉटर फ्लो मध्ये असताना त्याच्यामधली जी काय अक्वॅटिक लाईफ आहे ती सुद्धा काय असणार आहे, फ्लो मध्ये असणार आहे. जेव्हा आपण वॉटरचा फ्लो कट आउट करतो आणि त्या ठिकाणी डॅमचं कन्स्ट्रक्शन करणार आहे, त्यावेळी ह्याच्यामध्ये जे काय वॉटर अक्वॅटिक लाईफ प्रेझेंट आहे त्याचं सुद्धा काय होतं, स्टॉपेज होणार आहे. तिथे काय होणार, ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होणार आहे, त्यांचा फ्लो होणार नाही. त्यामुळे इट विल ऍडव्हर्सली अफेक्ट द अक्वॅटिक लाईफ ऑफ द वॉटर. म्हणजे त्या वॉटरमध्ये जी काय अक्वॅटिक लाईफ प्रेझेंट आहे, ते फिश असतील किंवा अदर क्रिएचर्स असतील, अदर अॅनिमल्स असतील, ह्या सगळ्यांना काय करायला तो त्यांचा फ्लो ऑब्स्ट्रक्ट करणार आहे. सो अल्टिमेटली त्यांच्या लाईफवरती काय होणार आहे, तो ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. सो दीज आर द सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहेत तरी कुठे, आता काही प्लेसेस तुम्हाला दिले आहेत बघा. पहिला प्लेस आहे तो तेहरी, कुठे आहे तो, युके, ओके, उत्तराखंड मध्ये आहे. आणि त्याची पॉवर किती आहे, जिथून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे, इट इज 2400 मेगावॅट. सेकंड आहे तो कोयना, कुठे आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, आणि त्याचं पॉवर किती आहे, 1960 मेगावॅट. थर्ड वन इज श्रीशैलम, कुठे आहे तो, आंध्र प्रदेशमध्ये, त्याची कॅपॅसिटी आहे ती 1670 मेगावॅट. आणि द लास्ट वन इज नाप्ता झाकरी, कुठे आहे हा, हिमाचल प्रदेशमध्ये आहे, आणि त्याची कॅपॅसिटी आहे 1500 मेगावॅट. दीज आर दी सम प्लेसेस वेअर द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आर प्लेस्ड, ओके, जिथं प्रेझेंट आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आणखीन एक पॉइंट होतो तो लेक टॅपिंग. लेक टॅपिंग म्हणजेच काय, जे काय लेक मध्ये वॉटर प्रेझेंट आहे त्याचा यूज आपण इलेक्ट्रिकल जनरेशन साठी करायचं असेल तर त्यावेळी काय करणार आहे, त्याचा जो काही बॉटम एरिया आहे त्या बॉटम एरियामध्ये आपण काय करणार आहे, ब्लास्टिंग करणार आहे. जेव्हा आपण ब्लास्टिंग करणार आणि त्याच्यामधून एक टनेल क्रिएट करणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, त्या लेक मध्ये जो काही वॉटर रिसोर्स अवेलेबल आहे तो सगळा त्या टनेल मधून फ्लो होणार आणि त्याचा यूज आपण करणार आहे अल्टिमेटली टर्बाईन मूव्ह करायला. ओके, ज्यावेळी त्या टनेल मधून त्या लेकचा वॉटर फ्लो होणार आहे आणि तो कुठं स्ट्राईक करणार आहे, टर्बाईनला स्ट्राईक करणार आहे, त्यावेळी ऑटोमॅटिकली आपल्याला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दिस इज वन कॉन्सेप्ट गिवन ऑफ लेक टॅपिंग. सो दिस इज ऑल अबाउट द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. इट इज ऑलवेज इन अ डिबेट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस ऑलवेज डिबेटमध्ये आहे की इको फ्रेंडली आहे की नाही म्हणून. कारण जर का ही इको फ्रेंडली असेल, इथं काय आहे, कोणतंही पोल्युशन नाहीये, जेवढं आपल्याला इलेक्ट्रिसिटी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण क्रिएट करू शकतोय. ओके, हे काय होणार आहे, रेनी सीझन मध्ये ऑटोमॅटिक रिप्लेनिश होतं. हे असून सुद्धा इट अफेक्ट्स कोणाला करणार आहे, फॉरेस्ट एरिया, फर्टाईल लँड, अक्वेटिक लाईफला हे ऍडव्हर्स इफेक्ट करते. अँड इट इज ऑलवेज इन अ डिबेट वेदर इट इज इको फ्रेंडली ऑर नॉट. तुम्हाला काय वाटतं, ही इको फ्रेंडली आहे की नाही हे कमेंट मध्ये नक्की कळवा. सो दिस इज ऑल अबाउट द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. सो आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.